गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला सेक्स क्रोमोझोम्स बघायचं आहे. काल आपण ऑलरेडी बघितलंय की क्रोमोझोम्स म्हणजे काय असतं किंवा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण डायग्राम मध्येही बघितलंय आणि त्याचे पॉइंट सुद्धा बघितले, आपण डिस्क्रिप्शन सुद्धा बघितलंय. तर आज आपल्याला सेक्स क्रोमोझोम बघायचं आहे. म्हणजे सेक्स क्रोमोझोम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑन द बेसिस ऑफ विच आपण जे सेक्स डिटर्मिनेशन बघत असतो त्याला आपण ते जे क्रोमोझोम्स असतात त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. ठीक आहे. तर मग आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. डायग्राम सुद्धा एक शॉर्ट मध्ये छोटीशी डायग्राम पण मी काढली आहे ज्याच्यावरून तुम्हाला लगेच कळेल. त्याच्यानंतर आपल्याला लिंकेज बघायचं आहे. क्रॉसिंग ओव्हर आपण नंतर बघणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला लिंकेज आणि त्याचे टाइप्स, लिंकेज ग्रुप नावाचा जो पॉइंट आहे तो आपल्याला उद्या बघायचा आहे. तर त्याआधी आपण सेक्स क्रोमोझोम बघणार आहोत ज्याला आपण ॲलोसोम्स सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर कम टू द पॉइंट. फर्स्ट पॉइंट काय आहे? क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन. The chromosomes which are responsible for sex determination, sex determine करण्यासाठी जे क्रोमोझोम्स रिस्पॉन्सिबल असतात त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतो. ठीक आहे. रिस्पॉन्सिबल म्हणजे काय की असे क्रोमोझोम्स की ऑन दी बेसिस ऑफ इट किंवा ते जबाबदार असतात सेक्स डिटर्मिनेशन साठी. आता व्हॉट इज सेक्स डिटर्मिनेशन? तर वेदर इट इज बेबी बॉय और वेदर इट इज बेबी गर्ल. ठीक आहे. तर हे काय असतं? सेक्स डिटर्मिनेशन असतं आणि याच्यासाठी लागणारे जे क्रोमोझोम्स असतात त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतो. म्हणून म्हटलंय डेफिनेशन काय येणार सेक्स क्रोमोझोम्सची? दी क्रोमोझोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन. असे क्रोमोझोम्स की जे रिस्पॉन्सिबल असतात सेक्स डिटर्माइन करण्यासाठी त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम किंवा ॲलोसोम्स असं म्हणतो. सेकंड पॉइंट इज ह्युमन बीइंग अँड अदर मॅमल्स हॅव एक्स अँड वाय क्रोमोझोम्स ॲज अ सेक्स क्रोमोझोम. मग ह्युमन बीइंग्स आणि अदर मॅमल्स जे असतात त्यांच्यामध्ये हे जे सेक्स क्रोमोझोम्स असतात ते त्यांना नाव दिलं गेलंय एक्स अँड वाय सेक्स क्रोमोसोम्स. ठीक आहे. त्यांना एक्स अँड वाय सेक्स क्रोमोसोम म्हणून आपण डेसिग्नेट करतो. थर्ड पॉइंट इज मग आता एक्स क्रोमोझोम काय आहे, वाय क्रोमोझोम काय आहे ते थोडंसं डिटेल मध्ये तिकडे सांगितलंय. तर लेट अस मूव्ह टुवर्ड दी एक्स क्रोमोझोम. व्हॉट इज एक्स क्रोमोझोम? तर इट इज स्ट्रेट रॉड लाईक लॉंगर. एक्स क्रोमोझोम जे असतात ते स्ट्रेट असतात, लॉंग असतात आणि रॉड लाईक असतात. लाईक ही डायग्राम जर तुम्ही पाहिली तर पलीकडची जी डायग्राम आहे ती एक्स क्रोमोझोमची आहे, वेल अलीकडची जी स्मॉलर डायग्राम आहे, शॉर्टर डायग्राम आहे ती वाय क्रोमोझोमची आहे. तर एक्स क्रोमोझोम जे असतात ते स्ट्रेट असतात, लॉंग असतात आणि रॉड लाईक असतात. ठीक आहे. सेकंड इज दे आर मेटासेंट्रिक. ते कसे असतात? मेटासेंट्रिक असतात. ऑन दी बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर आपण बघितलं होतं की क्रोमोझोम जे असतात त्यांचे 4 टाइप्स पडतात ज्याच्यामध्ये आपण कोणते कोणते म्हटले होते? मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक असे 4 टाइप्स आपण बघितले होते की जे कशाच्या बेसिसवर पडत होते? ऑन दी बेसिस ऑफ पोझिशन और लोकेशन ऑफ दॅट सेंट्रोमियर. ठीक आहे. तर असो ते आपण काल ऑलरेडी बघितलंय. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय मग की हे जे एक्स क्रोमोझोम असतात ते मेटासेंट्रिक असतात. मेटासेंट्रिक म्हणजे अगदी मिडलला जर सेंट्रोमियर प्रेझेंट असेल आणि दोन्हीकडचे पार्ट जे आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले असतील तर दॅट विल बी मेटासेंट्रिक. हे जर तुम्ही पाहिलं एक्स क्रोमोझोमचं स्ट्रक्चर तर इट विल लुक लाईक एक्झॅक्टली दॅट मेटासेंट्रिक. ठीक आहे. क्रोमोझोम मग इथे पाहिलं तुम्ही तर मध्ये सेंट्रोमियर आहे आणि दोन्हीकडचे पार्ट इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत म्हणून आपण काय म्हणतो एक्स क्रोमोझोम कसे असतात? मेटासेंट्रिक असतात. Then turn to the next point. They have large amount of euchromatin that is extended region and small amount of heterochromatin that is highly condensed region. काय सांगितलंय की 2 प्रकारचे कंपोनेंट्स यांच्यामध्ये असतात बाळांनो, युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन म्हणजे काय? तर इट हॅज लार्ज अमाउंट ऑफ डीएनए मटेरियल अँड दिस मोर ऍक्टिव्ह. युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन हे 2 कंपोनेंट्स असतात की जे त्या क्रोमोझोम्स मध्ये प्रेझेंट असतात. तर त्याच्यापैकी जो युक्रोमॅटिन असतो तो हायली ऍक्टिव्ह असतो कारण की त्याच्यामध्ये जे डीएनए मटेरियल असतं किंवा जेनेटिक मटेरियल असतं ते जास्त असतं ऍज कम्पेअर टू हेटेरोक्रोमॅटिन. मग एक्स क्रोमोझोम मध्ये हे युक्रोमॅटिनच जास्त असतं आणि हेटेरोक्रोमॅटिन जे आहे ते कमी क्वांटिटी मध्ये असतं. कुणामध्ये? तर या एक्स क्रोमोझोम मध्ये. देन टर्न टू द नेक्स्ट टाइप दॅट इज वाय क्रोमोझोम. व्हॉट इज वाय क्रोमोझोम? These are shorter than that of the X chromosome. Y क्रोमोझोम जे असतात या डायग्राम मध्ये जे दाखवलंय मी तर Y क्रोमोझोम हे X क्रोमोझोम पेक्षा शॉर्टर असतात
देन दे आर ॲक्रोसेंट्रिक. कसे असतात ते ॲक्रोसेंट्रिक असतात. ठीक आहे, ॲक्रोसेंट्रिक काय आहे ते आपण ऑलरेडी काल बघितलंय की ज्याच्यामध्ये काय असतं की जे शेप समोर आता इथे तुम्हाला वाटेल की जे शेप थोडी ना आहे, पण ऍक्च्युली जे शेप लाईक त्याचं स्ट्रक्चर असू शकतं किंवा तशी त्याची अरेंजमेंट असू शकते, म्हणून आपण त्याला जे शेप म्हटलं जातं ॲक्रोसेंट्रिक मीन्स. तर हे जे वाय क्रोमोसोम असतात, वाय सेक्स क्रोमोसोम जे असतात ते ॲक्रोसेंट्रिक असतात. देन इट हॅज, याच्या अपोजिट इट हॅज स्मॉल अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन अँड लार्ज अमाउंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. लाईक आधीच्या एक्स क्रोमोसोम मध्ये आपण पाहिलं होतं की युक्रोमॅटिन जास्त होतं आणि हेटेरोक्रोमॅटिन कमी होतं, राईट. याच्या ऑपोजिट जे वाय क्रोमोसोम असतं त्याच्यामध्ये युक्रोमॅटिन कमी असतं आणि हेटेरोक्रोमॅटिन जास्त असतं. ठीक आहे, मग आता युक्रोमॅटिन जास्त ऍक्टिव्ह असतं कारण त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जास्त असतं, राईट. आणि हेटेरोक्रोमॅटिन कमी ऍक्टिव्ह असतं ऍज देअर इज लेस अमाउंट ऑफ जेनेटिक मटेरियल. मग आता एक्स क्रोमोसोम जास्त ऍक्टिव्ह असणार का, कारण की त्याच्यामध्ये युक्रोमॅटिन जास्त असतं. वाईल अपोजिट टू दॅट वाय क्रोमोसोम जे असतं त्याच्यामध्ये युक्रोमॅटिन कमी असल्यामुळे वाय क्रोमोसोम हा एक्स क्रोमोसोम पेक्षा कमी ऍक्टिव्ह असणार, लेस ऍक्टिव्ह असणार. म्हणून काय म्हटलंय, अँड thus it is genetically less active or inert than that of the X chromosome. म्हणून एक्स क्रोमोसोम जो असतो तो जास्त ऍक्टिव्ह असतो कारण त्याच्यामध्ये युक्रोमॅटिन जास्त असतं. याच्या अपोजिट वाय क्रोमोसोम जो असतो तो लेस ऍक्टिव्ह असतो कारण त्याच्यामध्ये युक्रोमॅटिन अगदी कमी असतं. ठीक आहे. Then turn to the next point. Both X and Y chromosomes show homologous and non-homologous region. डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर वरचे जे दोन रिजन आहेत, जो एक मोठा आहे आणि एक छोटा आहे, त्याला आपण नॉन होमोलॉगस रिजन म्हटले, म्हणजे ते सारखे दिसत नाही. व खालचे जे दोन रिजन आहेत ते एक्झॅक्टली सारखे दिसतात, म्हणून त्यांना आपण होमोलॉगस किंवा सारखे रिजन म्हटले. ओके, तर एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोम जे आहेत त्यांच्यामध्ये हे होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन्स प्रेझेंट असतात. Homologous regions show similar genes while non-homologous regions show dissimilar genes. मग हे जे होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन्स प्रेझेंट असतात या सेक्स क्रोमोसोम मध्ये, त्याच्यातला जो होमोलॉगस रिजन असतो त्याच्यामध्ये सिमिलर सारखे जीन्स प्रेझेंट असतात, वाईल जो नॉन होमोलॉगस रिजन असतो त्याच्यामध्ये डिसिमिलर म्हणजे वेगळे जीन्स असतात. ठीक आहे, होमोलॉगस मीन्स सेम होतं बाळांनो आणि नॉन होमोलॉगस म्हणजे वेगळं किंवा डिफरंट होतं. ठीक आहे, लाईक मी तुम्हाला सांगितलं इकडे डिफरन्स की नॉन होमोलॉगस म्हणजे हे दोघं सारखे दिसत नाही म्हणून त्यांना आपण नॉन होमोलॉगस रिजन असं म्हणतो, की ज्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये डिसिमिलर जीन्स प्रेझेंट असतात, वेगळे जीन्स प्रेझेंट असतात, वाईल हे जे दोन होमोलॉगस रिजन आहे त्यांच्यामध्ये सिमिलर जीन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, होमोलॉगस म्हणजे सेम. तर टर्न टू द नेक्स्ट पॉइंट. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ओनली बिटवीन होमोलॉगस रिजन. बघ, हे जे क्रॉसिंग ओव्हर असतं, क्रॉसिंग ओव्हर सुद्धा आपल्याला सेल डिव्हिजन चॅप्टर मध्ये बघायचंय. तर हे जे क्रॉसिंग ओव्हर असतं बाळांनो, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे एक्सचेंज ऑफ फ्रॅगमेंट होत असतं आणि त्याच्यामुळे इव्होल्युशन किंवा चेंज होत असतो, किंवा पुढची जी जनरेशन असते त्याच्यामध्ये समवट चेंजेस होत असतात, किंवा आधीच्या जनरेशन पेक्षा नेक्स्ट जनरेशन वेगळी असते. ठीक आहे, तर असं आपल्याला डिटेल मध्ये क्रॉसिंग ओव्हर बघायचंय. तर त्याच्या आधी काय सांगितलं की हे जे होमोलॉगस किंवा सारखे दिसणारे रिजन्स असतात त्यांच्यामध्येच फक्त क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. नॉन होमोलॉगस रिजन मध्ये कधीही क्रॉसिंग ओव्हर होत नाही. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ओनली बिटवीन होमोलॉगस रिजन. ठीक आहे, नॉन होमोलॉगस रिजन इज लॉंगर अँड कंटेन्स मोर जीन इन केस ऑफ एक्स क्रोमोसोम. म्हणजे काय सांगितलंय, एक्स क्रोमोसोमचा जो नॉन होमोलॉगस रिजन असतो बाळांनो तो मोठा असतो, लॉंगर असतो आणि त्याच्यामध्ये जास्त जीन्स असतात ऍज कम्पेअर टू दिस नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम. का, कारण की एक्स क्रोमोसोमचा नॉन होमोलॉगस रिजन लॉंगर आहे ऍज कम्पेअर टू दिस नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम. ठीक आहे, मग ऑब्विसली गोष्ट आहे, याची साईज मोठी आहे, याची साईज छोटी आहे, म्हणजे या एक्स क्रोमोसोमचा जो नॉन होमोलॉगस रिजन आहे त्याच्यामध्ये ऑब्विसली जास्त जीन्स प्रेझेंट असणार. का, कारण की सरफेस एरिया सुद्धा जास्त आहे, राईट. आणि याच्यामध्ये सरफेस एरिया छोटा आहे म्हणून तिथले जीन्स सुद्धा कसे असणार आहेत बाळांनो, कमी असणार आहेत. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय की नॉन होमोलॉगस रिजन of X chromosome is longer and has more genes than that of the non-homologous region of Y chromosome. तर ओके, नेक्स्ट पॉइंट काय आहे, X-linked and Y-linked genes are present on non-homologous region of both X and Y chromosomes respectively.
रिस्पेक्टिव्हली. काय सांगितलंय की एक्स लिंक्ड जीन जे आहे आणि वाय लिंक्ड जीन्स जे आहेत, ठीक आहे, ते त्या साईडच्या क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर प्रेझेंट असणार. म्हणजे एक्स लिंक्ड जीन प्रेझेंट असणार नॉन होमोलॉगस रिजन, एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर, वाय लिंक्ड जीन्स जे आहे ते प्रेझेंट असणार नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोमवर. ठीक आहे, डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. एक्स लिंक्ड जीन्स जे असतात ते एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर प्रेझेंट असणार, वाय लिंक्ड जीन्स जे असतात ते वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर प्रेझेंट असणार. ठीक आहे, तर ओके, दॅट्स इट. हे होतं सेक्स क्रोमोझोम किंवा ॲलोसोम्स आपण त्यांना म्हणतो. तर सेक्स क्रोमोझोमची डेफिनेशन एवढी लक्षात ठेवायची की सेक्स डिटर्मिनेशन साठी जे क्रोमोझोम्स रिस्पॉन्सिबल असतात त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतो. ठीक आहे, एक्स क्रोमोझोम काय आहे, वाय क्रोमोझोम काय आहे, होमोलॉगस रिजन म्हणजे काय, नॉन होमोलॉगस रिजन म्हणजे काय, ते सुद्धा आपण आताच बघितलंय. नेक्स्ट पॉइंट आहे आपला लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे, लिंकेज म्हणजे काय आणि क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय ते आपल्याला इकडे बघायचंय. तर टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज लिंकेज. क्रॉसिंग ओव्हर आपण नंतर बघणार आहोत. आज आपल्याला फक्त लिंकेज आणि त्याचे दोन टाइप्स बघायचे. लिंकेज ग्रुप याच्यातला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण उद्या बघणार आहोत. तर ओके, व्हॉट इज लिंकेज? क्रोमोझोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. क्रोमोझोम्स काय असतात, हेरिडिटीचे कॅरियर्स असतात. आता हेरिडिटी म्हणजे काय, तर एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये जी इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड होत असते किंवा तुमच्या पेरेंट्स मधून जे कॅरेक्टर्स तुमच्यामध्ये येत असतात दॅट इज हेरिडिटी तुम्ही म्हणता. कारण तुम्ही तुमच्या पेरेंट्स बरोबर बऱ्याच लेवलपर्यंत सिमिलर असता, राईट, आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या दोघांच्या वेगळ्याही असतात. पण याला काय म्हणत असतो आपण, हेरिडिटी म्हणत असतो किंवा इनहेरिटन्स म्हणत असतो. तर मग हेच इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम जे कंपोनंट किंवा जे फॅक्टर्स करतात त्यांना आपण क्रोमोझोम्स म्हणतो, राईट. दे हॅव टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर, दज आर कॉल्ड ॲज लिंक्ड जीन्स. मग हे जे क्रोमोझोम्स असतात त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते, क्षमता असते की ते एकत्रितपणे समोरच्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात. मग जेव्हा दोन क्रोमोझोम्स एकमेकांना किंवा एकमेकांबरोबर इनहेरिट होतात पुढच्या जनरेशन मध्ये, तेव्हा त्या क्रोमोझोम्सना किंवा त्या जीन्सना तुम्ही म्हणता लिंक्ड जीन्स. ठीक आहे, लिंक्ड म्हणजे काय, ते एकमेकांना लिंक्ड असल्यामुळे ते तसेच्या तसे पुढच्या जनरेशन मध्ये काय होतात, कॅरी फॉरवर्ड होतात, म्हणून त्यांना तुम्ही लिंक्ड जीन्स म्हणता. ठीक आहे, दिस टेंडन्सी ऑफ टू ऑर मोर जीन्स प्रेझेंट ऑन सेम क्रोमोझोम दॅट इनहेरिट टुगेदर आर कॉल्ड ॲज लिंकेज. मग ही जी त्या जीन्सची टेंडन्सी असते एकत्रितपणे समोर कॅरी फॉरवर्ड होण्याची, त्या टेंडन्सीला तुम्ही म्हणत असता लिंकेज. ठीक आहे, तर डिस्कवरी कोणी केली आहे, तर बॅटेसन अँड पनेट डिस्कवर्ड दिस लिंकेज इन प्लांट्स. ठीक आहे, प्लांट्स मध्ये वेगळ्या सायंटिस्ट लोकांनी डिस्कवरी केली आहे लिंकेजची आणि अॅनिमल्स मधल्या लिंकेजची डिस्कवरी वेगळ्या सायंटिस्टनी केली आहे. ठीक आहे, तर बॅटेसन आणि पनेट नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी प्लांट मधलं लिंकेज डिस्कवर केलंय, वाईल TH मॉर्गन नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने अॅनिमल्स मध्ये लिंकेज काय केलंय, डिस्कवर केलंय. सो या दोन्हीमध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. ओके, देन टर्न टू दी नेक्स्ट पॉइंट, दॅट इज लिंकेज आर ऑफ टू टाइप्स. लिंकेजचे दोन टाइप्स आहेत, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. तर व्हॉट इज कंप्लीट लिंकेज अँड व्हॉट इज इनकम्प्लीट लिंकेज? फर्स्ट इज कंप्लीट लिंकेज. Genes which are closely located on chromosome do not separate and inherit together are called as linked genes, and phenomenon of their inheritance called as complete linkage. म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये, असे जीन्स के जे क्रोमोझोमवर अगदी जवळ प्रेझेंट आहे. ठीक आहे, की काय सांगितलं की असे जीन्स की जे एका क्रोमोझोमवर अगदी जवळ प्रेझेंट आहे, तर ते सेपरेट होत नाही, एकत्रितपणे समोरच्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. ठीक आहे, इनहेरिट होतात. मग त्याला तुम्ही म्हणता लिंक्ड जीन्स, राईट. मग हा जो फेनॉमिनॉन असतो त्यांचा समोरच्या जनरेशन मध्ये लिंक्ड होऊन जाण्याचा, त्याला तुम्ही म्हणता कम्प्लीट लिंकेज. ठीक आहे, कम्प्लीट लिंकेज का, कारण की एकतर ते एकदम जवळ प्रेझेंट असतात एकमेकांच्या आणि ते क्लोजली लोकेटेड असल्यामुळे काय होतात की ते दोन्हीच्या दोन्ही एकत्रितपणे समोरच्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड होतात, म्हणून त्यांना आपण लिंक जीन्स म्हणतो. आणि हे जे कॅरी फॉरवर्ड होण्याची त्यांची प्रोसेस असते, इनहेरिटन्सची ही जी त्यांची प्रोसेस असते, त्याला आपण कम्प्लीट लिंकेज म्हणतो. कारण ते लिंक्ड फॉर्म मध्ये किंवा जोडलेले असताना समोरच्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड होत असतात, राईट.
दस पॅरेंटल ट्रेट्स आर इनहेरिटेड इन ऑफस्प्रिंग्स. आणि त्याच्यामुळेच काय होत असतं बाळांनो, की बरेच तुमचे आणि तुमच्या पॅरेंट्सचे जे कॅरेक्टर्स असतात, ट्रेट्स असतात, तुमचे जे बॉडी कॅरेक्टर्स असतात, गुणधर्म असतात, ते समवट सिमिलर असतात. कारण की त्यांच्यातले जे जीन्स असतात ते लिंक जीन्स तुमच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होतात आणि ते तुमच्या दोघांमधली लिंक असते, राईट, की ज्याच्यामुळे त्यांचे आणि तुमचे बरेचसे कॅरेक्टर्स कसे असतात, सिमिलर असतात. दॅट इज कम्प्लीट लिंकेज म्हटलं जातं त्याला. फॉर एक्झाम्पल ड्रॉसोफिला मधला जो एक्स क्रोमोझोम असतो तो लिंक जीन शो करतो. ठीक आहे, तर असो दॅट्स इट. कम्प्लीट लिंकेज म्हणजे तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की असे जीन्स की जे क्रोमोझोमवर, असे लिंक्ड जीन्स की जे क्रोमोझोमवर एकदम जवळजवळ प्रेझेंट असतात, ते सेपरेट होत नाही, एकत्रितपणे समोरच्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड होतात, त्याला तुम्ही लिंक जीन म्हणता. आणि त्याचा जो इनहेरिट होण्याचा किंवा कॅरी फॉरवर्ड होण्याचा जो फेनॉमिनॉन असतो त्याला तुम्ही कम्प्लीट लिंकेज असं म्हणता. आणि म्हणूनच तुम्ही आणि तुमचे पेरेंट्स समवट सिमिलर कॅरेक्टर शो करता, कारण की त्यांच्यामध्ये असे लिंक जीन्स तुमच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होत असतात. ओके, टर्न टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज इनकम्प्लीट लिंकेज. व्हॉट इज इनकम्प्लीट लिंकेज? Linked genes which are distantly located on same chromosome and have chances of separation by crossing over are incompletely linked genes, and the phenomenon of their inheritance is called as incomplete linkage. आता incomplete linkage complete linkage च्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. कंप्लीट लिंकेज मध्ये आपण पाहिलं होतं की दोन जीन्स एकत्रितपणे कॅरी फॉरवर्ड होतात, राईट. पण इनकम्प्लीट लिंकेज मध्ये तसं नसतं. इनकम्प्लीट लिंकेज मध्ये काय होतं की ते जे लिंक्ड जीन्स असतात ते एकमेकांपासून दूरवर लोकेटेड असतात, सेम क्रोमोझोमवर, एका क्रोमोझोमवरच असणार, पण त्यांच्या दोघांमधलं अंतर जास्त असतं. ठीक आहे, म्हणून त्यांच्यामध्ये चान्सेस असतात की ते सेपरेट होऊ शकतात, ते वेगळे होऊ शकतात. ठीक आहे, बाय क्रॉसिंग ओव्हरच्या मदतीने ते वेगळे होऊ शकतात आणि म्हणून ते तसेच्या तसे समोरच्या जनरेशन मध्ये कॅरी फॉरवर्ड होणार नाही. ठीक आहे, कारण ते एकमेकांना लिंक्ड नसतात, ते एकमेकांपेक्षा दूर डिस्टन्सवर प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, इनकम्प्लीट लिंकेज. दस न्यू ट्रेट्स ऑकर इन ऑफस्प्रिंग. आणि म्हणून तुमच्या पेरेंट्स मध्ये आणि तुमच्यामध्ये थोडेसे डिफरन्सेस सुद्धा असतात, तुम्ही एक्झॅक्टली त्यांच्यासारखे नसतात. ठीक आहे, काही कॅरेक्टर्स जे सेम असतात तुमच्या दोघांमध्ये ते कम्प्लीट लिंकेजमुळे असतात, आणि काही जे कॅरेक्टर्स असतात जे तुमच्या पेरेंट्स सारखे नसतात ते असतात इनकम्प्लीट लिंकेजमुळे. ओके, फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय, इन झी मेज कलर अँड शेप ऑफ ग्रेन शो इनकम्प्लीट लिंकेज. वाईल जे मक्का असतं मेज, ठीक आहे, तर झी मेज एक वेगळी स्पीशीज आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की त्यांचा जो ग्रेन किंवा दाना जो असतो मक्काचा, तर त्याच्यामध्ये कलर आणि शेप जे असतं ते इनकम्प्लीट लिंकेज शो करतात, की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नंतरची जी जनरेशन असते त्याच्यामध्ये काय होतात, चेंजेस झालेले असतात बरेचसे, किंवा नवीन व्हरायटीज त्याच्यामध्ये आलेले असतात. ठीक आहे, तर असं हे होतं कम्प्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. उद्या आपल्याला लिंकेज ग्रुप बघायचा आहे. दॅट्स इट फॉर टुडे. इफ इन केस ऑफ एनी क्वेरी यू कॅन आस्क मी ऑन ग्रुप, आणि याचे नोट्स मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.